नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज क्लिअर्स ₹8175 कोटी कॅपेक्स प्लॅन टू स्केल लिथियम आयन इलेक्ट्रोलायझर अँड इन्व्हर्टर कॅपॅसिटीज. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी 8,175 कोटी रुपयांचा कॅपेक्स करणार आहे. कशासाठी? आपला लिथियम आयन इलेक्ट्रोलायझर आणि इन्व्हर्टरची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. नेक्स्ट कंपनी आहे NHPC लिमिटेड. तर मित्रांनो, NHPC टू कमिशन 85.72 मेगावॅट सोलार कॅपॅसिटी ॲट बिकानेर प्रोजेक्ट बाय ऑक्टोबर एंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड ही कंपनी कडनेसर प्रोजेक्ट येथे आपला 85.72 मेगावॅटचा सोलार कॅपॅसिटी कमिशन करणार आहे 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत. चला आता बोलूया SJVN लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी SJVN ग्रीन एनर्जी बद्दल. तर मित्रांनो, SJVN ग्रीन एनर्जी कमिशन्स 128 मेगावॅट ॲट बिकानेर सोलार प्रोजेक्ट कॅपॅसिटी रिचेज ओव्हर 629 मेगावॅट. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपला 1000 मेगावॅट बिकानेर सोलार प्रोजेक्टमधला 128.88 मेगावॅट कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, याचमुळे यांची 1000 मेगावॅट बिकानेर सोलार प्रोजेक्टमधला 629.90 मेगावॅटची ऑपरेशनल कॅपॅसिटी कमिशन झाली आहे. आणि मित्रांनो, यांनी पुढे सांगितले आहे की रिमेनिंग कॅपॅसिटी लवकरच कमिशन केल्या जाईल. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी वोल्टास लिमिटेड. आणि मित्रांनो, वोल्टास लिमिटेडमध्ये LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, वोल्टासमध्ये LICची पहिली हिस्सेदारी होती 4.989% आणि LIC जवळ वोल्टास लिमिटेडचे टोटल शेअर होते 1,65,09,284 शेअर. आणि मित्रांनो, आता LICने वोल्टास लिमिटेडमध्ये 0.061% हिस्सेदारी खरेदी केली आहे. म्हणजे वोल्टास लिमिटेडचे 2,01,500 शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदारीनंतर LICची टाटा ग्रुपची कंपनी वोल्टास लिमिटेडमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 5.050%. आणि आता वोल्टास लिमिटेडचे LIC जवळ टोटल शेअर झाले आहे 1,67,10,784 शेअर. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया बिगन्स पॅसेंजर व्हेकल प्रोडक्शन ॲट तलेगाव प्लांट विथ 1.7 लॅक ॲन्युअल कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, साऊथ कोरियन ऑटोमेकर कंपनी हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने 1 ऑक्टोबर 2025 पासून महाराष्ट्रमध्ये तलेगाव प्लांट येथे पॅसेंजर व्हेकल प्रोडक्शन सुरू केलं आहे. आणि मित्रांनो, या प्लांटची ॲन्युअल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 1,70,000 युनिट्सची. आणि मित्रांनो, या अपडेटवरून एक गोष्ट समजली आहे की हुंडई मोटर इंडिया लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL रिसीव 4th GEF 404 IN-20 इंजिन फॉर LCA Mark 1 फ्रॉम US GE एरोस्पेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, US फर्म म्हणजे US कंपनी GE एरोस्पेसने 4th म्हणजे चौथा GEF 404 IN-20 इंजिन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला दिला आहे.
आणि मित्रांनो हा ऑर्डर 2021चा आहे आणि मित्रांनो हा जो इंजिन आहे हा LCA मार्क 1A फायटर जेट्ससाठी यूज केल्या जाईल आणि मित्रांनो यामुळे इंडियन एअरफोर्सला अजून मजबूती मिळणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट कंपनी आहे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीची होली ओन स्टेप डाऊन सबसिडरी कंपनी अडानी हायब्रिड एनर्जी जैसलमेर 5 लिमिटेडने 50 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट आणि 31.2 मेगावॅटचा वाइंड पॉवर प्रोजेक्टचे कमिशनिंग केले आहे गुजरातच्या खावडा येथे. आणि मित्रांनो यानंतर AGEL म्हणजे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी वाढून झाली आहे 16,679.80 मेगावॅट. आणि मित्रांनो जर आपण गिगावॅटमध्ये बघितली तर हे आहे जवळपास 16.5 गिगावॅटपेक्षाही जास्तीचे. आणि मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे टार्गेट आहे 2030 पर्यंत या कॅपॅसिटीला 50 गिगावॅटपर्यंत वाढवण्याची. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टाटा पॉवर आर्म टू सेटअप 80 मेगावॅट FDRE प्रोजेक्ट ॲट ₹1200 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने 1200 कोटी रुपयांसोबत 80 मेगावॅटचा FDRE प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रीब्युशन सोबत PPA म्हणजे पॉवर परचेज ॲग्रीमेंट साईन केला आहे. चला आता बोलूया फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये काम करणाऱ्या जबरदस्त कंपनीबद्दल. ज्या कंपनीचे नाव आहे इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड. तर मित्रांनो इरडा शेअर राईज आफ्टर Q2 अपडेट शो डिसबर्समेंट रायझिंग 54%, लोन बुक नियर ₹85,000 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो इरडा या कंपनीने या वीकमध्ये आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे बिझनेस अपडेट डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो इरडाचा लोन सँक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 86%ने वाढून आला आहे 33,148 कोटी रुपये. इरडाचा लोन डिसबर्समेंट इयर ऑन इयर बेसिसवर 54%ने वाढून आला आहे 15,043 कोटी रुपये. तसेच इरडाचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड इयर ऑन इयर बेसिसवर 31%ने वाढून आला आहे 84,445 कोटी रुपये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघितले आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.